नमस्कार मित्रांनो, शिवजयंती फक्त उत्सव नाही तर विचारांचा जागर. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगांप्रमाणे महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी झाला होता. 2026 ही तिथी शुक्रवारी 6 मार्च रोजी येत आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने शिवाजी महाराजांची अधिकृत जन्मतारीख ही 19 फेब्रुवारी 1630 स्वीकारली आहे. त्यानुसार 2026 गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी राज्यभर शिवजयंती साजरी होईल आणि त्या दिवशी शाळांना सुट्टी देखील दिली जाईल. शिवजयंती तारखेने साजरी करावी की तिथीने हा विषय महत्त्वाचा नाही, तर दरवर्षी उत्सव साजरा करूनही छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला किती कळले यावर चिंतन होणे महत्त्वाचे आहे. यंदाच्या शिवजन्मोत्सवानिमित्त हा आढावा. शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला, ज्याने महाराष्ट्राच्या मातीतील पारतंत्र्याचा अंधार कायमचा दूर केला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे किंवा सम्राट नव्हते, तर ते एक कुशल प्रशासक, अर्थतज्ज्ञ आणि खऱ्या अर्थाने प्रजाहितदक्ष राजा होते. आजच्या आधुनिक काळातही महाराजांचे विचार तितकेच मार्गदर्शक ठरत आहेत. शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य एक आधुनिक दृष्टी होती. महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले, पण ते करताना त्यांनी कधीही रयतेवर अन्याय केला नाही. त्यांच्या व्यवस्थापनाची काही महत्त्वाची सूत्रे आजही मॅनेजमेंट गुरु म्हणून अभ्यासली जातात, जसे की गनिमी कावा. बलाढ्य शत्रूला आपल्या अनुकूल भूभागात खेचून आणून त्याचा पराभव करण्याचे तंत्र महाराजांनी विकसित केले. जलदुर्ग आणि आरमार, ज्यापाशी आरमार त्याचा समुद्र, हे ओळखून महाराजांनी भारतीय नौदलाचा पाया रचला. म्हणूनच त्यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. गडकोट संवर्धन. स्वराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी डोंगरांना किल्ल्यांचे रूप दिले आणि जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली. शेतकरी आणि रयतेची काळजी घेतली. महाराजांच्या पत्रांमधून, उदाहरणार्थ रामजी अनंत सुभेदार यांना लिहिलेले पत्र, त्यांचे शेतीविषयक धोरण स्पष्ट होते. ते म्हणत, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. शेतकऱ्यांना बैलजोड्या देणे, पेरणीसाठी बियाणे पुरवणे आणि दुष्काळात सारा माफ करणे हे त्यांचे धोरण आजही आदर्श आहे. त्यांनी शेतकऱ्यांना स्वाभिमानी बनवले, परावलंबी नाही. शिवजयंतीचा संकल्प, विवेक आणि अभ्यास. आजच्या डिजिटल युगात शिवजयंती साजरी करताना आपण केवळ घोषणा आणि मिरवणुकींपर्यंत मर्यादित न राहता महाराजांचे चरित्र वाचण्याचा संकल्प केला पाहिजे. अस्सल इतिहास वाचावा. बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहेंदळे किंवा विजयराव देशमुख यांच्यासारख्या अभ्यासकांनी लिहिलेले साधार शिवचरित्र वाचावे. विचारांची झळाळी. महाराजांनी कधीही जातीयता पाळली नाही. त्यांच्या स्वराज्यात प्रत्येक धर्माचा आणि जातीचा माणूस सुरक्षित होता. हा सामाजिक सलोखा आज टिकवणे हीच खरी शिवभक्ती ठरेल. जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. धन्यवाद.